दिल्लीच्या हायकमांडशी चर्चा करून त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकावी लागेल आणि त्यांचा आदेश आल्यानंतर तो फॉर्म विड्रॉल करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची भावना आहे की ते मागे झालं पाहिजे अशी भावना नाही, आमची भावना म्हणण्यापेक्षा आम्हाला विशेष करून मला तर नाही पण प्रदेशाध्यक्षांना अनेकांचे फोन आलेत, सत्ताधारी पक्षातील म्हणा किंवा उपमुख्यमंत्री ज्या आता निवडणूक लढत आहेत सुनीत्राजी पवार आणि यांचाही फोन होता, त्यांना फोन होता आणि तिथली एकूण परिस्थिती मीन्स एकूण आमच्या सगळ्या लोकांची भावना लक्षात घेता तिकडे निवडणुकीमधून या निवडणुकीमध्ये पुढे जाणं हे थांबवावं अशा प्रकारची भावना भूमिका दिसली. त्यामुळे आमच्या सगळ्या लोकांचं एकमत झालेलं असं मला आज बोलून घेत आहेत, प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत. कदाचित मलाही फोन आला येईल, विचारणा होईल आणि त्यांच्या कानावर ती गोष्ट टाकूनच आम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे भाऊ राज्यातल्या सर्वच काँग्रेस नेत्यांची अशी इच्छा आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, काँग्रेसने निवडणुकीत लढावी नाही असं सगळ्यांचं मत आहे. नाही बघा, आमचं मत म्हणण्यापेक्षा आम्हाला त्यांनी वारंवार विनंती केली. खरं तर यापूर्वी निवडणुका झाल्या आहेत, हे काही भारतीय जनता पक्षाने काही पाळलं नाही. अनपोज निवडणुकीचा साठी ज्या ठिकाणी कुटुंब एखाद्या सिटिंग MLAची MP ची ज्यावेळेस डेथ होते त्यावेळेस आपण त्यांच्या कुटुंबियाकडे फार भावनेने बघतो, वेगळ्या भावनेने, आणि त्यामुळं त्या निवडणुका अनपोज व्हाव्यात अशा साधारणच्या भावना आहे. पण नांदेडमध्ये असेल किंवा पंढरपूरमध्ये असेल अनेक ठिकाणी त्या ठिकाणी या निवडणुका म्हणजे बिनविरोध झालेल्या नाहीत. त्यामुळे याही वेळेस आमची अशी भावना होती की तर पळता परंपरा किंवा पाळतच नसतील कोणी, जे काय आपण एकमेकाला घेऊन समजून त्यावेळेस दुःखामध्ये एकमेकाला जी मानवतेची माणुसकीची एक भावना असते, भूमिका असते, एक भावनिक त्यामध्ये नातं म्हणजे जोपासलं जातं, पण ते होताना दिसलं नाही. म्हणून आम्ही फॉर्म भरला होता. पण अनेकांच्या ज्या संदर्भातल्या आत्ताच्या भावना आहेत, अजितदादांच्यावर एक नेता म्हणून असलेलं प्रेम आहे किंवा एक नेता म्हणून त्यांना लोकांमध्ये एक स्थान होतं, महाराष्ट्राच्या राजकारणात एक अग्रगण्य असं स्थान होतं. अशा कुटुंबातील पत्नीचं त्यावेळेस उमेदवारी अर्ज आहे. तर ही भावना अनेकांनी बोलून दाखवली. त्यामुळे आम्ही तिघही नेत्यांनी चर्चा करून हायकमांडला विचारणा केलेली आहे. हायकमांडचा आदेश आला की तो प्रक्रिया आज पूर्ण होईल असं मला वाटतं. चला, आता ते मला सांगता येणार नाही. आम्ही विचारूनच हा निर्णय घेणार आहोत. त्यांची भूमिका त्यांच्या मनात काय आहे ते मी आत्ता सांगणार नाही, पण आमच्या मनात काय आहे ते आम्ही भावना त्यांच्यापुढे मांडलेल्या आहेत. सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडणूक व्हाव्या यासाठी एकट्याच लढताना दिसला. प्रफुल्ल पटेल असेल किंवा तटकर असेल यांच्याकडून कुठले प्रयत्न झाल्याचे दिसलं नाही. सुनेत्रा पवारच सर्व नेत्यांशी बोलत असल्याचं एकूण चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी की नाही या बाबतीत स्वतः राष्ट्रवादीमध्ये संभ्रम होता असं दिसतं. असं आहे, अजितदादा असताना विलिनीकरणाची जी भूमिका होती त्याला या दोन्ही नेत्यांचा विरोधच होता. अशी सर्वसामान्य चर्चा महाराष्ट्रात जोरात रंगली होती. यांना हे नको होतं, कारण हे दोनही अत्यंत भारतीय जनता पक्षाच्या जवळ आहेत आणि यांचं पान दोघांचं भारतीय जनता पक्षांच्या हवेशिवाय हालत नाही अशी चर्चा, हे माझं मत नाही, अशी चर्चा महाराष्ट्रामध्ये सर्वदूर होती आणि आजही आहे. त्यामुळे काल परवा जी कार्यकारिणी झाली त्यामध्ये या दोघांना अजूनही कुठलंही महत्त्वाचं पद राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये दिलं गेलं नाही किंवा पदाचा उल्लेख नाही. अशा वेळेस यांची स्वाभाविक भावना आहे आणि हे त्याही वेळेस दादापासून दुरावतच चालले होते हे त्यांचे नेतेच बोलतात. कदाचित आजही ती भावना असू शकते. त्यामुळे मी आज यावेळेस बोलणार नाही, पण मी तुम्हाला राष्ट्रवादीमधले अंतर्गत असलेल्या धुसफुसाच्या संदर्भात काँग्रेस म्हणून मला अधिकार नाही तो बोलायचा, पण महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये जे चाललं आहे
ते या सगळ्या घडामोडीवरून दिसते आहे सुनेत्राजी पवार यांच्या उमेदवारीला साठी अनपोज होण्यासाठी हे कुठलेच कोणाला फोन केले नाही. कदाचित यांना माहीत असेल की आमच्या फोनला काही महत्त्वच नाही, फोन करून उपयोग नाही, आमचं महत्त्व कमी केलं गेलं आणि सुनेत्राताईंनी आमचं महत्त्व कमी केलं. त्यामुळे आहे तेवढीच झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून हे शांत कदाचित असतील. सर, नाशिकमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काही अशा तरुणींच्या शोषणाचा मुद्दा समोर आलेला, पोलिसांनी तिथे गुन्हाही दाखल झालेला आहे. एका तरुणाला धर्मांतर देखील करण्यात आले. तो वेगळा विषय आहे. त्या मल्टीनॅशनल कंपनीशी याचा विषय नाही आहे. धर्मांतराचा विषय मी वाचलंय ते. मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्याच्यामध्ये काही तरुणींचे शोषण होत त्यांचं असं ब्रेन वॉश करून त्यांचं लैंगिक शोषण वगैरे करण्यात आलं, अशा पद्धतीचा आरोप होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता नाशिक म्हणजे महिलांच्या शोषणाचा आता एक अड्डाच झाला आहे. सुशिक्षित महिला बळी पडत आहेत, अधिकाऱ्यांच्या बायका बळी पडत आहेत. पुन्हा सांगतो, मला आता आमच्या अंजलीताई दमाणीकडे तो सीरिया पोहोचलाय. त्याच्यात काय आहे, त्यांच्याकडे कसा पोहोचलाय हा वेगळा वादातीत विषय आहे. त्यांच्यानंतर दुसरं एक प्रकरण आलं, तो सुद्धा बोंदूच निघाला. त्यांनी 8-9 महिलांचं शोषण केलं. आता ही कंपनीचं प्रकरण आलं. अरे नाशिक सारख्या प्रगत शहरामध्ये